कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100% भरले असून धरणातून सध्या 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील तब्बल 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणात सध्या 8.33 टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार धरणाचे स्वयंचलित क्रमांक 3 आणि 6 दरवाजे खुले ठेवण्यात आले असून स्वयंचलित दरवाजातून 2,856 आणि वीजगृहातून 1,400 असा एकूण 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, कासारी, कुंभी, तुळशी, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीवरील एकूण 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्ह्यातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबे, आहोळ, सरफनाला, धामणे आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले आहेत. तर तुळशी धरण 97%, वारणा 88%, दूधगंगा 80% आणि कुंभी धरण 89% भरले. दरम्यान राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 31 फूट, सुर्वे 29.11 फूट, रुई 60.2 फूट, इचलकरंजी 27.4 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 47.3 फूट आणि नरसिंहवाडी 45.3 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणांमधून होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय.